या झाडाची किंमत अधिकाऱ्यांनी काय काढलेली आहे? 92 रुपये. 92 रुपये कशाचे? 5 पटीचे, म्हणजे 18 रुपयाला हे झाड विकत घेत आहे. आपण आज जिथं देवमूर्ती येते, जालना नांदेड समृद्धी महामार्ग याला दिला जाणारा जो मावेजा आहे, त्याच्यासाठी जो एक आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. देवमूर्ती येते वृंदावन गोशाळा धामच्या पायथ्याशी जे आंदोलन सुरू आहे, आज दुसरा दिवस आहे. आपण जाणून घेऊया. इथं आज जसं कालपेक्षा जास्त वेगवेगळ्या भागातून शेतकरी आलेले आहेत. आत्तापर्यंत प्रशासनानं या गोष्टीची दखल घेतलेली नाही. जवळपास 22 तारखेला दिलीप राठीजे हे मुख्य यांनी सुरुवात केली होती आंदोलन छेडण्याची. त्यांनी आत्मदानाचा इशारा 22 तारखेला दिलेला आहे. मंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री, जालन्याचे एसपी, कलेक्टर सर्वांपर्यंत निवेदन पोहोचून देखील अद्यापपर्यंत प्रशासनानं साधी दखलसुद्धा घेतली नाही. म्हणजे यांचा कसा भोंगळ कारभार सुरू आहे हे आपण याच्यावरून लक्षात घेऊ शकता. दिवसेंदिवस इथं वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या भागातून आपल्या आता नवीन नवीन समस्या माहीत पडत आहे की या जमिनीमध्ये जो समृद्धीमध्ये चालले आहे त्याच्यात कसा प्रकारे घोळ करण्यात आलेला आहे. तर आपण जाणून घेऊया. इकडं माझ्यासोबत शेतकरी आहे. कुठून आलेला आता? मी शेवगाव तालुका जिल्हा जालना येथून आलेलो. माझं नाव विनोद खंडागळे. आमच्या जमिनी ज्या वडिलोपार्जित जमिनी आहेत आणि त्याचं मूल्यांकन व्यवस्थित काढलेलं नाही आहे शासनानं. आत्तापर्यंत खूप अर्ज फाटे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. झाडाचं मूल्यांकन नाही आहे, विहिरीचं मूल्यांकन नाही आहे, जमिनीला तर भावच नाही आहे. त्याच्यामुळं आमची परिस्थिती अशी झालेली आहे की करो की मरो. एकतर शासन आम्हाला असं पण मारणारच आहे आणि आत्मदहन करून आम्हाला ह्या गोष्टीमधून तरी मुक्ती मिळेल, कारण आमच्या पुढील पिढ्या पण याच्यामध्ये बरबाद होणार आहेत. आणि त्याच्यासाठी काय आहे, शेतामध्ये जायला रस्ते पण राहणार नाहीत, तिथून आम्हाला कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. आणि एकदा एका जमिनीचे 2 ठिकाणी 2 तुकडे झालेत आणि त्याच्यामुळं काय व्हायलं की आम्ही कोणती जमीन कसू शकत नाही. आम्ही पूर्ण देशोधडीला लागलेलो आहेत. आणि ह्या कारणामुळं आमची शासनाला एकच मागणी आहे की आमचं मूल्यांकन आम्हाला जे आहे आत्ता चालू तेच देण्यात यावं. कारण काय आहे की तुम्ही आमच्याकडं 2015चे पुरावे आहेत, तरी पण शासन आमच्या विहिरी पकडीत नाही, झाडं पकडीत नाही. 2015ला म्हणजे काय हे येतो? विहिरीचा फेर केलेला आहे 2015ला. आणि ती विहीर आत्तापर्यंत पण शासनानं परिशिष्ट 16मध्ये लावून पण घेतलेली नाही आहे. त्याचे आम्ही अर्ज पण केलेत आणि सरकारकडून आम्हाला त्या गोष्टीचं काहीच मूल्यांकन मिळत नाही. मग आम्ही त्या विहिरी तिथं असताना पण तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून पण देत नाही आहेत. म्हणजे याच्यात सर्व आमची पिळवणूक होते आणि इथं आमचा दुसरा कोणताही पर्याय आम्हाला इथं राहिलेला नाही आहे. आत्मदहन करण्याशिवाय आमचा दुसरा पर्याय आता राहिलेला नाही आहे. जसं यांनी सांगितल्याप्रमाणे विहीर असून सुद्धा कागदावर घेण्यात आलेली नाही, स्वतः समक्ष पाहणी केलेली आहे, तरी देखील काय अधिकाऱ्यांनी घेतलेले. त्याच्यामुळे ते देखील आता आत्मदहनासाठी पुढे आलेलं आहे की शेवटी त्यांच्याकडे काही पर्याय उरलेला नाही. आपण कुठून आलात? खोडेपुरी. काय नाव तुमचं आणि तुमच्या मेन काय प्रॉब्लेम आहे? श्याम राजपूत. आम्ही जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी आहोत. आम्ही या उपोषणाला यासाठी आलो आहोत की आमच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे. आज जर आमच्या शिवारातला जमिनीचा मार्केट भाव जर बघितला तर 22 लाख रुपये एकर प्रमाणे जमीन विकली जाते. आज आम्हाला शासन 13.5 लाख रुपयानं पैसे द्यायला लागलं. आणि याच्या अगोदर आम्ही भरपूर वेळेस अर्ज फाटे दिले, तरी आमच्या शासनाने कोणती दखल घेतली नाही. आमच्या आज फळबाग आहे. आज माझ्या शेतात जवळपास 8 ते 10 वर्षाची मोसंबीची झाडं आहे. मला त्याचे 3,000 रुपये खोडाप्रमाणे पैसे देतं शासन. म्हणजे निव्वळ हा आमचं काय म्हणता येईल याला. शासन आमची पुरेपूर फसवणूक करीत आहे. त्यामुळं आम्ही आता आणि इथं जे 4-5 दिवसापासून राठी साहेबांना आंदोलन केलं, जे चालू आहे, त्यांनी आत्मदहनाचा इशारा केला. प्रशासकीय एकही अधिकारी इथं येत नाही. हे पळपुटे अधिकाऱ्याला एवढंच आमच्या शेतकऱ्याकडून सांगणं आहे की जर तुम्ही आम्हाला या ठिकाणावर येऊन जर आमची विचारपूस चौकशी नाही केली तर यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आज यांच्या म्हणण्याप्रमाणे 8-10 वर्षापासून जी मोसंबी झाडं त्यांची होती, सध्या खोडाचे पैसे देण्यात येत नाही. ते इतक्या पोटतिडकीनं बोलतात. ते मी दर्शकांना देखील एक आवाहन करतो, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे लोक दिसतात ते त्यांच्याबद्दल आपण माहिती काढावी. हे कोणी उद्योजकाच्या
बिहाफवर म्हणजे त्यांच्यासाठी बोलत नाहीये. ते इथं खरीच शेतकरी आहे का हे आपण पण पडताळून पाहावं. एकीकडं अधिकारी लोक यांची मस्करी करण्याचं काम करत आहे. यांचा उद्या जे आत्मदहन खरीच हे वाट पाहत आहे का 5 तारखेची की हे लोकांनी आत्मदहन करावं. जर यांची ही इच्छा असेल तर हे कुठं ना कुठं या शेतकऱ्यांची तळतळाट घेऊन कुठं सुखी राहणार आहे. तुम्ही कुठून आलेला तर तुमचं नेमकं नाव आणि प्रॉब्लेम पहिले काय आहे तुमचं? रामनगरहून आलो. तुम्ही रामनगरहून आलेले. काय नाव तुमचं? शेती माझी मोजपुरी शिवारात आहे. याच्यामुळं आलो. नाम शेख गुलाब शेख अब्दुल. हां, याच्यामुळं आलो. हे जालना महामार्ग समृद्धी नांदेड चालला, याच्यामध्ये आमची जमीन चाललेली. पण ते जमिनीमध्ये आमचं सगळं काही असताना शासन काही धरीना. विहीर आहे, झाडं आहेत, बागायत आहे, कमांड एरिया आहे, पाटाचं पाणी आहे. पाटाचं पाण्याचा आम्ही कर भरतो. पण गव्हर्नमेंटनं काय लावलं आम्हाला? जिरायत जमीन लावली, कोरडवाहू. बागायती असून देखील कोरडवाहू लावली. इथं येऊन अधिकारी आले होते का? पाणी केली, चावडी वाचन केली, काही 12 अधिकार आले, 10 इळस आले, त्यानं पाणी करून गेले, तरी आमचं ते यांना काही कागदाला लागेल आणि आम्हाला कोरडवाहूची नोटीस दिले. याच्याबद्दल आम्ही काय आमचा मौजा आम्हाला नाही भेटला तर आम्ही जमीन देणार नाही, नाही तर शिवाय आत्महत्या करू. आत्महत्या आणि काही तुम्ही अधिकाऱ्यांना याच्याबद्दल विचारपूस केली कशा? विचारपूस केली. एडम ऑफिसला जर आम्ही गेलो ते म्हणते तुमचं काहीच धरण्यात येत नाही. काय कारण काय सांगता? कारण ते सांगतच नाही काही. किती त्यांना बोललं, कागद दाखवले, आमच्या 7/12ला आहे, आम्ही बॉन्ड दिले, ज्या टायमाला नोटीस आली आम्ही बॉन्ड दिले त्यांना, आम्हाला नापसंत नाही. त्या बॉन्डचा बी काय उल्लेख नाही ना आमचे 7/12ला काही ते समजित. म्हणजे आता ही किती मोठी शोकांतिका समजायची. दडदड डोळ्यानं दिसणारी बागायती जमीन जर तुम्ही कोरडवाहू धरत असाल आणि प्रश्न आमच्या जमिनीचा आहे ना, आमची जमीन जर तुम्ही घेत असाल तर आम्ही विचारणार, आम्ही म्हणजे शेतकरी विचारणार, तरी जर उत्तर देण्यात येत नसेल तर याकडे कोणी लक्ष देण्याची गरज आहे की काय कसा प्रकार हा सुरू आहे. राजू भवन सातपुते, हस्ते पिंपळगावून आलेलो. माझी अशी विनंती आहे की माझ्या शेतामध्ये विहीर आहे, विहिरीला त्यांना मुवजा दिला, पण माझी जमीन कोरडवाहू धरली. मी त्यांना अर्ज केला. अर्ज केल्यावर मी तिथं त्यांना मला अधिकारी पाठवले. अधिकारी डबल मोजणीला आले, डबल मोजून नेली, पण तिथं मी डबल विचारायला गेलो, त्यांना मला नोटीस पाठवली ताबा सोडायची. तर मी डबल गेलो तिथे एडीएम ऑफिसला. तिथं म्हणलं बाबा माझी नोटीसचा माझ्या अर्जाचा काहीच सांगता तुम्ही डबल मला नोटीस पाठवली, त्याचं काय? तर त्यांना मला हे सांगितलं की आम्हाला हे काही उत्तर काहीच दिलं नाही. त्यांना फक्त हे सांगितलं माझ्या जमिनीत विहीर आहे, सगळं आहे, पण माझं काहीच पकडलं नाही त्यांना. त्याच्यामुळं आपण त्यांना हे काहीच आपल्याला सांगित नाही नसल्यामुळं आपण त्यांना मान्य आहे. याच्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय नाही. आत्मदहन केल्याशिवाय आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. जसं विहिरीचं मूल्यांकन 2 वेळेस करून देखील ते कोरडवाहू धरतात आहे, म्हणजे काय मस्करी सुरू आहे. आता हे आपण बघताय की हे फक्त प्रश्न देवमूर्ती भागातला नाही, विविध भागातून इथं शेतकरी पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. ते पण आत्मदहन करू अशी इशारा देत आहे की शेवटचा पर्याय त्यांच्यासाठी जर प्रशासन काही नाही केलं तर तेच राहणार आहे. मी राम राजपूत, खोडेपुरी गट नंबर 15मध्ये खोडेपुरी गावातून आलेलो आहे. माझी फळबाग लागलेली आहे. तर फळबागाच्या टायमाला फळबागेचं वय त्यांनी लक्षात घेतलं नाही आणि त्याला रोप ग्राह्य धरलं. 600 रुपये कलमाप्रमाणे रोप धरलं. आज ते फळझाडं आहेत. 2021ला मी त्याचा टॅक्स भरलेला आहे, तरी पण ते फळबाग ग्राह्य धरीत नाही आहे. जमिनीचं मूल्यांकन 2,78,000 रुपये धरलेलं आहे. जमिनीचं मूल्यांकन माझ्याकडे 5,86,000 रुपयाची पावती आहे. ती सुद्धा म्हणजे मी त्यांच्याकडे अर्ज केला होता, तर त्या अर्जाचं प्रत्युत्तर काही देण्यात आलं नाही आणि मला सक्तीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. माझं हेच म्हणणं आहे शासनाला की आमच्या अर्जाचा विचार करून फेरमूल्यांकन करण्यात यावं किंवा नाही तर मग आम्हाला राठी साहेबाच्या पाठीमागं आत्मदहन करावं लागेल. हे एक इशारा देतो आहे मी. आम्ही नसडगावहून आलो आहे आणि आम्हाला त्याचं मूल्यांकन त्यांनी दिलं आहे तशातलं पण आम्हाला मान्य नाही ते. काय मूल्यांकन काढण्यात आलं, नेमकं काय तुमच्या म्हणजे समस्या काय? कोरडवाहूच दिलंय त्यांनी. आणि तुमची शेती बागायती शेती आहे आमची. बागायती शेती असून हो. कोरडवाहूचं तुम्ही दिलं, तर तिथं काही तुम्ही मांडलंय का? हो, मांडलं ना. त्याच्यात काय रिप्लाय काय? काहीच नाही, त्यांनी काहीच नाही रिप्लाय दिला त्याच्यावर. आणि म्हणजे पुन्हा फेरमूल्यांकनाची मागणी वगैरे काही करण्यात आली तर? केली आम्ही पण त्यांनी काहीच नाही दिलं आम्हाला. जुन्या विहिरी आहेत, जुन्या त्या विहिरी विहिरी पण पण आहे. त्याच्यात आल्या नाही. आणि जे शेतात झाडं आहे त्याचं मूल्यांकन 500-200 असं दाखवलं आहे. त्याच्यामुळं आम्ही जमिनीत देणारच नाही. पण राठी साहेबांनी जो मार्ग हे केला आहे त्याच्यासोबत राठी साहेबासोबत आहे. त्यांनी जे करणार त्याच्यासोबत आम्ही आत्मदहन सुद्धा करू. जसं आपण बघितलं
की यांनी सांगितलं म्हणून इथं विहिरी असून विहिरीला त्याच्या आतमध्ये नोंद करण्यात आली नाही, झाडांना 2,500चं भाव देण्यात आलं. आमच्या निदर्शनास ही देखील गोष्ट आलेली आहे. आम्ही एक मूल्यांकन बघितलं, इथं एक लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाचं झाड त्या समृद्धीमधून जाते. तसं लिंबाचं झाड जे आपण घ्यायची पद्धत आहे घन मीटरवर घ्यायची पद्धत असते. तो सर्व दर्शकांना मी आवर्जून सांगतो की या झाडाची किंमत अधिकाऱ्यांनी काय काढलेली आहे, 92 रुपये. 92 रुपये कशाचे, 5 पटीचे, म्हणजे 18 रुपयाला हे झाड विकत घेत आहे. आजच्या स्थितीला जर कोणी हॉटेल चालवणारं, कोणी रेस्टॉरंट चालवणारं असेल दर्शकांमध्ये, तर तुम्ही उत्तर द्या, जर एवढं मोठं झाड जर तुम्ही 92 रुपये ते पण 5 पट किमतीनं म्हणजे 18-19 रुपयाला तुम्ही विकत घेत असाल, तर हे शेतकऱ्यांची निव्वळ तुम्ही मस्करी करण्याचं काम सुरू आहे. आता याच्यात जालना नांदेडमध्ये जे हे असं प्रकार सुरू आहे झाडांना ह्या किमती देण्याचं आहे, हे त्याच्याबद्दल काय सांगाल? एकदम फार चुकीचं काम करतंय शासन. अगोदर आपण एक जुनी म्हण आहे, आपण जमीन एक मायमावली असते आणि ती एक शेतकऱ्याची म्हणजे ती एक जन्माची भाकर आहे. आपण ती त्यांना देतो, आपल्याकडून ते हिसकून घेत आहेत आणि त्याचा योग्य भाव पण नाही देत आणि झाडांचे पण मूल्यांकन व्यवस्थित नाही. ज्या विहिरी त्याची पण नोंद नाही घेतली, पुन्हा ज्या पाईपलाईन काही घेतल्या काही नाही घेतल्या, अशा बऱ्याचशा चुका शासनाकडून झालेल्या आहेत. जसं आपण पाहिलं इथं सगळे शेतकरी जमा झालेले आहे. विविध भागातून इथं शेतकरी येतात आहे. यांनी आपल्या आपल्या समस्या, आपल्या अडचणी मांडल्या. कशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा मस्करी उडवण्याचं काम प्रशासनाकडून चालू आहे. काल रात्री उशिरा आमदार अर्जुनराव खोतकर हे देखील इथं येऊन 2 तास खलबते करून गेले. आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील फोन लावलं. 100-125च्या वर शेतकरी आज आत्मदानाचा इशारा देत असताना देखील कुंभकर्णी झोपेत असलेले अधिकारी आज जागे व्हायला तयार नाही. पोलीस प्रशासनाला काही देणं घेणं नाही. इथं रितसर परवानगी घेऊन त्यांना सूचित करून देखील इथं उद्या अनुचित प्रकार घडला तर जिम्मेदारी कोणाची असणार आहे? तुम्हाला अंतरवालीत एक जखमी वाघाला तुम्ही डिवचण्याचं काम केलं होतं, ते निस्तारता तुम्हाला आज तुमचं डोकं हे होतंय, तर आता दुसरं तुम्ही घडण्याची वाट पाहताय का? इथं 100-125 शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा देऊन देखील प्रशासन अद्यापपर्यंत दखल घ्यायला तयार नाही. फक्त उद्योजकांच्या जमिनी असतात त्यांनाच भाव दिला जात आहे. ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. तर आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल. मी अनुपराठी. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखीन जास्त व्हिडिओ शेअर करा.